तर सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू राज होणाऱ्याचा विकी आणि त्याला हलक्या हाताने फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू सरळ जातोय ऑफच्या स्थितीने. तिथं पॉइंटला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडूची तर सांगता. आजच्या दिवसातला चौथा सामना जिताडी विरुद्ध कोळंबी, दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. त्या दोन्ही संघात आता मात्र मिड ऑफच्या पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला फटका, सुंदर फटका, चेंडू सरळ जातोय. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार चौकार, 4 धावांची जिंकून. दुसऱ्या चेंडूवर सुरेख समाचार घेतो तो विकी. चेंडू सरळ जातो सीमा रेषा पार चौकार. पुन्हा आता मात्र बैठक मारलेला फटका, चेंडू सरळ जातोय षटकार. चौकार षटकाराच्या नंतर हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केले. चेंडू सरळ जातोय आमचा भगत किरण पाटील याच्या दिशेने. पण किरण पाटील हा जरासा गळपटतोय. चेंडू हातात निसटला जातो. चेंडू जातोय तो बॉन्ड सीमारेषेजवळ. पण तिथं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. ते सीमारेषकाच्या तैनात केलेल्या क्षेत्ररक्षकांना 1-2 धाव म्हणतात. दुहेरी धावफलक सरकला जातोय. अर्थातच डबल आकडा 12 धावसंख्येवर पोहोचतोय. आता मात्र स्वतःला सावरलं, संघाला सावरलं. 5व्या चेंडूवर याची दांडी गोल केली जाते. ती विकी याची फर्निचर डिसॉर्ट केलं जात आहे. आणि पहिला हादरा पडला जातोय तो कोळंबी या संघाला. मात्र गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा एक मुलगी आपल्याला फ्लाइंग स्लीपला खेळताना पाहायला मिळते. आता मात्र हलक्या हातून ढकलून देण्याचा प्रयत्न, पण बॅटची वरची कड घेऊन चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने. तिथं एकच धाव मिळते. अशा प्रकारे पहिल्या षटकाची संपुष्ट होते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर चौकार षटकाराच्या सहाय्याने धावफलकावर धावा लागतात. त्या 13 धावा. फ्लाइंग स्लीपला जी मुलगी फिल्डिंग खेळते तिचं नाव आम्हाला इथे कळवावं जरा. सानवी. एक आगळं वेगळं आकर्षण पाहायला मिळतं ह्या कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. एक षटकाच्या समाप्तीनंतर जिताडी या संघाची संताची सुरुवात म्हणता येईल. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्यात त्या 13 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना दुसरं षटक हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतो. रायटमोवरचा मारा करताना दिसेल आपल्याला गोलंदाज शुभ्रत रॉय. आता मात्र चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतो चेंडू. इथं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाटून पुन्हा क्रीज मध्ये पडला जातो. परंतु निर्धाव चेंडूची इथे सांगता पाहायला मिळाली. अशा प्रकारे दुसऱ्या षटकातला पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू असा पाहायला मिळाला. पुलर लेनचा चेंडू, चेंडूला अक्षरशः पंचांचा हात असता मात्र नकारात्मक चेंडूची खेळून येते. अवांतर असा एक नो बॉलचा इशारा येतोय आणि या नो बॉलवर गगनचुंबी गगनभेदी मारलेला फटका षटकार.
जसा सलमान खान स्वॅग से करेंगे स्वागत असंच काही स्वागत केले जाते ते सुब्रत रॉयचं ते राजकमूर याच्या बॅटमधून आज मात्र दिन विशेष पाहायला मिळेल कारण की आज आमचे परम मित्र यतीन अशोक वैती यांचा जन्मदिवस वाढदिवस त्या वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. 3 हिटचा चेंडू चेंडूवर मारला मोठा फटका चेंडू बघता बघता हो हो ओढा 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 बिग हेड बिग सिक्स. मात्र ना भय न भीती अशा तमा बाळगून राजकुमार आपली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार गगनभेदी मारलेले ते राजकुमार याच्या बॅटमधून. तिसरा फुलर लेनचा चेंडू सरळ दिशेने टटवला जातो चेंडू बघता बघता जातोय सीमा रेषा पार. शुभ्रत रायाचे गोलंदाजी चढवलेला हल्ला. आ रणवीर कुठे आहे? आता मात्र चौथ्या चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने मग गेलेला चेंडू तिथं 2 धाव मिळतं त्या दुहेरीन धावफलक पुढे सरकला जातो. अर्थात धावफलकावर धावा लागतात 1 षटक व 32 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज झेलचित बाद. राजकुमार याची खेळी एक वादळी खेळी दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची इनर कट घेऊन चेंडू आकाशात गेला होता परंतु झेल खाली क्षेत्ररक्षकांचा सुंदर असा झेल पकडल्यानंतर राजकुमार याची खेळी संपुष्टात होते आणि त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये अर्थातच तन्मय पाटील. आखूट टप्प्याचा चेंडू परंतु पंचाचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि इथं दर्शवला जातो तो नकारात्मक चेंडू वाईटच्या स्वरूपात अवांतर अशी 1 धाव मिळते. एकेरी धावफलक पुढे सरकला जातो. एकेरी धावफलक दर्शवला जातोय 33. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं शतक प्रगतीपथावर असताना धावफलक दर्शवला जातो 33. आता इतर आमचे परम मित्र भगत अल्ली गावचे भगत पाटील कुटुंबाचे किरण पाटील इथं थोडेसे फंबल होत आहेत आणि परंतु एकच सुरक्षित अशी धाव मिळते. एकेरीन धावफलक पुढे सरकला जातो. 2 षटकाच्या समाप्तीत धावफलक दर्शवला जातोय 34. सतराच्या सरासरीने धाव फटकावताना पाहायला मिळतात ते कोळंबी हा संघ. अर्थात 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 34. आता मात्र या संघाचा बॅकबोन कणा प्रीतम पाटील. चेंडू पडल्यानंतर हळूवार स्विंग होते. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकण्याच्या प्रयत्नात होता परंतु चेंडू यष्टिरक्षकाला नीटचा काही समजलं नाही. त्याच्या पायावर आदळल्यानंतर कव्हरच्या दिशेने चेंडू जाते तिथं सुंदर
धाव पाहायला मिळाली ती आणि अशा प्रकारे एक धाव धावफलक पुढे सरकला अर्थातच 35. फुलर लेनचा चेंडू होता पण तो ढकलून दिला तो जातो मंदिराच्या दिशेने. एक सिंगलला डबल मध्ये इथं कन्वर्ट केले, दुहेरीत त्याचं रूपांतर झाले. या दुहेरीने धावफलक दोन्ही पुढे सरकला अर्थातच धावफलक दर्शवला जातोय 37. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले प्रीतम पाटील याने. 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या 3. पुढचा चेंडू आता मात्र सोनू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची वरची कड लागल्यानंतर इथे सुंदर यष्टिरक्षकाच्या माध्यमातून झेल पकडला जातो आणि तिसऱ्या गाड्याचं इथं पतन केलं जाते. तिसरा गाडी बाद होतो ना. आता मात्र मैदानात उतरतोय सुराज वामान पाटील. ज्या खेळाडूने 90च्या दशकामध्ये अक्षरशः ह्याच क्रीडांगणावर चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, तोच आज मात्र फलंदाज आपल्या इथं पाहायला मिळतोय तो सुराज वामान पाटील. आता मात्र पॉइंटच्या दिशेने किरण नरेश पाटील. जॉन्टी रोडच्या स्वरूपात आमच्या आयर्विली गावचे भगत स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू पंच, परंतु सूरज पाटील याला चेंडू काय जिंकसा समजला. ढूंढते रह जाओगे असं निर्वाणीचा इशारा देतो. पॉइंट मधून आपल्या लिप्स मधून थोडे बडबडे बोल इथं मात्र किरण पाटील सुनावताना सूरज पाटील याला जॉन्टी रोडच्या भूमिकेत पाहायला मिळतो तो किरण नरेश पाटील. एक चेंडू निर्धाव टाकल्यानंतर एक तेरी तो एक मेरी. चेंडू सरळ जातो घटांगळ तो. हो बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. या 4 धावेने धावफलक पुढे सरकला जातो. 4 धावेने धावफलक दर्शवला जातो 41. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात ते 41. 2 षटकं संपली होती तेव्हा धावफलकावर धावा लागल्या होत्या. ह ह 42 किधर नोट आला. 2-3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 41. शेवटचं स्लॉगवरचं शतक घेऊन येतो गोलंदाज अर्थातच अभिषेक. अभि याच्या पहिल्या चेंडूवर चढवलेला हल्ला. चेंडू सरळ जातो मंदिराच्या दिशेने. 1 धाव मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. सूरज पाटील याची सुंदर चित्याची चपळाई पाहायला मिळाली. सूरज पाटील याच्या माध्यमातून हरणाची गती आणि चित्याची चपळाई असा हा फलंदाज धावत होता. जणू काय वाऱ्याची स्पर्धा करतात पाहायला मिळाला तो सूरज पाटील. अभिषेक चौथं गोलंदाजीचं हाताळताना स्लॉगवरचं शतक हाताळताना अभिषेक त्याच्या पहिल्याच चेंडूवर मारलेला फटका चेंडू सरळ मंदिरावर आदळल्यानंतर 2 धावा धावून पूर्ण केलेत. अशा प्रकारे धावफलकावर धावा लागतात त्या 43. फुलर लेनचा चेंडू सरळ जातो. हो व्हॉट अ हेड. बिग हेड बिग सिक्स. चढवलेला हल्ला. टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर पाहायला मिळालं. बारी बारी सबकी बारी. एक तेरी एक मेरी. षटकार मारल्यानंतर स्वतःला सावरलं. संघाला सावरताना पाहायला मिळत होतं अभि मी आहे ना. चेंडू हळुवार पद्धतीने स्विंग करतो. स्विंग झाल्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाचा
वेध घेतो आणि निर्धाव चेंडूची तर सांगता उर्वरित 3 चेंडूचा खेळ. आणि पंचांचं बोट आकाशाकडे, पंचांनी बाद होते तो तन्मय पाटील. खेळी संपुष्टात. मग याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये अर्थातच संजय कोटकर यांचे सुपुत्र आदेश कोटकार जणू काय डग आउट मधून आपल्या संघाचा आदेश घेऊन आदेश मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना उर्वरित 2 चेंडूचा खेळ खेळण्यासाठी. ओ बिग हिट, मोठा फटका खेळतो, चेंडू जातो बघता बघता चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक वादळी खेळी आदेशाची संपुष्टात होते. मोठाच पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद. क्षेत्ररक्षक आणि दुसरी हॅट्रिक पूर्ण करतो. मी आहे ना, षटकार मारल्याच्या नंतर 3 बॅक टू बॅक फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला धाडला तोच मी आहे ना अभिषेक. आता मात्र प्रीतम पाटील या संघाला, प्रीतम पाटीलच्या संघाला, कारण की प्रीतम पाटील हा सामना जिंकतोय तर त्याचं आव्हान टिकून राहील आणि जर हारतोय तर या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल ते प्रीतम पाटील याचं. कारण की यानंतर होणारा सामना बोंबिल विरुद्ध निवटी. आता मात्र कमिटीच्या वतीने तर सांगण्यात येते प्रत्येक गटात 4-4 संघ होते, परंतु एखाद्या 3 संघ जर 2-2 सामने जिंकले असतील तर त्या 3 संघामध्ये बॉल आउट होईल याची दक्षता घ्यायची कर्णधारांनी. जर एका गटातील 3 संघ जर 2-2 सामने जिंकले तर त्या 3ही संघामध्ये बॉल आउट केले जाईल. त्यानंतर जे 2 संघ उरतील तर याच्यामध्ये 4ही संघामध्ये चिठ्ठ्या उडवण्यात येतील व दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध, दोन्ही गटातील संघ एकमेकाविरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. याची दक्षता घ्या. दोन्ही संघाच्या जे उर्वरित संघ आहेत
त्या संघा नायकांनी आता मात्र गटातील शेवटचा सामना असेल तो बोंबिल विरुद्ध निवटी. तर बोंबिल संघाचा कर्णधार जयेश पाटील नाणेफेक जिंकतोय. 50 धावांचा पाठलाग करताना सलामीचा फलंदाज समोर येतोय तो प्रीतम गुलाब सागरनाथ पाटील. तर त्याच्या विरुद्ध गोलंदाजीचा भार सोपवला जातोय तो विकी. पहिल्या चेंडूवर चढवलेला हल्ला, चेंडू सरळ जातोय हो आणि पहिलाच बाद होतोय. प्रीतम पाटील याची मोलाची विकेट. मोठा मासा जाळ्यामध्ये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण एक नन्ना मुन्ना खेळाडू पाहतोय जो बैलगाडी शर्यतीचा एक चाहता आहे. मथुर या बैलजोडीचा एक चाहता आपण पाहतोय. अर्थातच आमचे परम मित्र अनुभव वैती यांचे सुपुत्र श्रेयांश अनुभव वैती. 50 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला जातो. प्रीतम गुलाब सागरनाथ पाटील त्याची पहिलीच विकेट स्वस्त्यामध्ये मिळाली जाते ती कोळंबिया संघाला. आता मात्र प्रीतम याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये शुभ्रत. आता मात्र उत्साह जास्त, विश्वास कमी. पंचांनी दात फेटाळून लावलेली आहे आणि निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळालेली आहे. आता मात्र आमचा रघुभाई देखील इथं मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतो. आपल्या डोक्यावर हात ठेवून एक सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो तो रघुभाई. आता मात्र स्लोअर पद्धतीचं टाकलेला चेंडू सरळ जातो मंदिराच्या दिशेने. तिथे एकच धाव मिळते. एकिलीचं दुहेरी तिथं रूपांतर केलं जाते. धावांचा अकाउंट इथं खोललं जातोय. आता मात्र विरुद्ध संघातील आमचा परम मित्र किरण पाटील जो शिंगाडा संघाचा एक खेळाडू सदस्य आहे तो आपला शिका जो त्यांनी खिशामध्ये ठेवला होता तो शिका काही त्याचा वापर उपयोगात येताना दिसत नाही. कारण की त्याचा जो भरवशाचा फलंदाज होता तोच प्रीतम पाटील डगआउट मध्ये स्थिरावतोय. चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आता मात्र यस नो वेट या 3 शब्दांचा अभाव पाहायला मिळतोय. परंतु सुरक्षित असा पॉपिन क्रीज मध्ये असेल तर सुब्रत. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात येतो. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात. 50 धावांचा पाठलाग करताना फक्त आणि फक्त 2 धावा. आता मात्र विकी अजून जोरानं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो सुब्रत याला. चेंडू पडल्यानंतर बाउन्सिंग होते. चेंडू यष्टी रक्षक सिंगलला डबल आणि फलंदाज बाद. यस नो वेट. आता मात्र जी जल्लोष पाहायला मिळतो तो अक्षरशः इथं आनंदात जल्लोष करताना तिन्ही 2 संघाचे खेळाडू पाहायला मिळतो तो कोलंबो संघ. कारण की जसं प्रीतम पाटील डगआउट मध्ये गेल्यानंतर जो एक वेगळी ऊर्जा ती ऊर्जा त्या संघामध्ये पाहायला मिळते. ती ऊर्जा देताना आपल्याला पाहायला मिळतो तो सूरज वामन पाटील. धावफलकावर धावा लागल्या त्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात दोन्ही फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झालेले आहेत. प्रीतम पाटील शून्यावर बाद होते तर सुब्रत रॉय वैयक्तिक 3 धावा कडून तंबूच्या आसऱ्याला.
आणि बाद फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते युगांत मडवी याचा आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. तिसरा फलंदाज तिसरा हादरा पडतोय तो वैयक्तिक संघाच्या धावसंख्येत 3 या धावसंख्येवर 3 गडी बाद 3 धावा. आता मात्र पथझड. अठरा चेंडू आणि 47 धावांची गरज असेल. उर्वरित 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल ती जिताडी या संघाला. जर जिताडी संघ हा जिंकतोय तर ह्या स्पर्धेमध्ये त्याची वाटचाल चालू राहील आणि जर पराभूत होतोय तर त्यांचा प्रवास इथंच संपला जाईल. उर्वरित 18 चेंडू आणि 47 धावांची गरज, कारण की 2 सामने जिंकलेला संघ असेल तो कोळंबी संघ. आता मात्र जो जोश संचारलाय तो जोश इथं पाहायला मिळतो. त्याला टीम स्पिरिट देताना पाहायला मिळतो तो आपला मात्र सुराज वामन पाटील. अन्नाचा आस्वाद जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी किचन वाट्यात आता मात्र स्वेर मारा होते तो राजकुमार याच्याकडनं. अवंतराशी एकच धाव मिळते. एकेरीन धाव फलक पुढे सरकवला. धाव फलक धावते त्या 4. मी हाय ना उंच उरम फटका आणि त्याच्या खाली रघु भाई आणि रघु याच्या हातातून झेल सुटला जातोय. झेल जमिनीला दान केला जातोय. नर्वस होताना पाहायला मिळतो तो रघु भाई. जो झेल पकडायचा होता तो झेल जमिनीला दान केला जातोय. अशा प्रकारे जीवदान मिळतं ते अभियाला. त्या जीवदानाचा फायदा उचलेल का, पुरेपूर फायदा उचलेल का असं पाहायला मिळेल. संत गतीचे क्रिकेट पाहायला मिळते. 50 धावांचा पाठलाग करताना धाफलकावर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 5. लखन याला चेंडू नीटसा काही समजल्याने चेंडूने उसळी घेऊन यष्टीरक्षकाचा वेध घेतल्यानंतर निर्धाव चेंडूची तर सांगता. आता मात्र उत्साह जास्त विश्वास कमी अशी पंचांच्याकडे मागितली. पंचांनी दात फेटाळून लावलेली आणि निर्धाव चेंडूची तर सांगता. 14 चेंडू आणि उर्वरित 45 धावांचं लक्ष. एक निर्धाव चेंडू जिताडी या संघ एक निर्धाव चेंडू जिताडी या संघाला पराभवाच्या दारीत घेऊन जाईल. तर एक धाव एकेरीन धाव फलक पुढे सरकला जातो. धाव इथं दर्शवली जाते एकेरीने 6. फक्त आणि फक्त 6 धावा. संत गतीचे क्रिकेट 50 धावांचा पाठलाग करताना डू ऑर डायची सामना खेळताना जिताडी संघ आता मात्र थोडासा बॅकफ्रंट वर जाताना पाहायला मिळतोय. मोठा फटका यू मिस. आता मात्र इक्वेशन राहिलेले आहे ते 12 चेंडू
44 धावा, 22च्या सरासरीने धावा फटकाव्या लागतील. उरलेले 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. डीजे प्लीज. धाव फलकावर धाव लागले 6. उर्वरित फक्त 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 44. कोण विजयाच्या समीत जाईल तर कोण पराभवाचं तोंड पाहिल याची उत्सुकता लागून राहिली ती या कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. जिता वही सिकंदर, हराओ बाजीगर. आता मात्र युगांत मडवी तेच तर्रार अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती युगांत याची. कारण की कालच्या मॅच मध्ये एका शतकामध्ये 4 फलंदाज बाद केले होते. असा तोच गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गवर असताना पहिला चेंडू निर्धाव हाताळतो. उर्वरित समीकरण इक्वेशन 11 चेंडू 44 धावा. एकच धाव मिळते ती लखनियाला. अशा प्रकारे एकेरीन धाव फलक पुढे सरकवला जाते. धाव संख्या फक्त आणि फक्त 7. गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंनी इथे सांगण्यात येते की कळवण्यात येते की आमंत्रण आवतन दिलं जाते की इथं जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या उजव्या बाजूला जे मंडप टाकलाय त्या मंडपात जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा. गगनभेदी गगनचुंबी आकाशाला गवसनी घालणारा फटका षटकार. अर्थातच आता मात्र चेंडू पडल्यानंतर स्वेर मारा. युगांत मडवी याच्यामध्ये थोडंसं दडपण जाणवतंय. जे काल त्यांनी सुंदर गोलंदाजी केली होती परंतु आता मात्र षटकार मारल्याच्या थोडंसं दडपण जाणवलं. चेंडू स्वेर मारा होतो. हाफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू हाताळला जातो आणि तो पंचांनी दंडित केला जातो. पंचांकडे नकारात्मक खून येते. अवांतराशी 1 धाव. सन आणि अभिषेक याची खेळी संपुष्टात. 1 तेरी तो 1 मेरी, बारी बारी सबकी बारी. आता मात्र इक्वेशन उरलंय ते शिल्लक राहिले ते येणारे चेंडू असतील ते 8 धावांची गरज असेल ती 36. अभिषेक याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये राज होणार. आता मात्र मोठा फटका खेळला जातो. झेल खाली असेल तर क्षेत्ररक्षक आणि एक खेळी संपुष्टात. युगांत मडवी ऑन फायर.
आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये 6 फलंदाज बाद केलेले आहेत. पुलर लेनचा चेंडूला सरळ ढकलून दिले. चेंडू बघता बघता जातोय तो काऊ कॉर्नरच्या दिशेने. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते. ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलक तिथे दर्शवला जातोय तो. दहा फलकावर धावा झाल्या ते 14. उर्वरित 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंना नम्र विनंती. अवतान आमंत्रण असेल. आमच्या उजव्या बाजूला जो जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मंडप उभारलेला आहे त्या मंडपात जाऊन आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. आता मात्र 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. बॉलिंग गोलंदाजीच्या बहरल्यावर असेल गोलंदाज. 6 चेंडू 36 धावा. पंचांनी सामना त्वरित चालू करा. सामन्याला बराच उशीर होताना पाहायला मिळतोय. लखन यांनी पहिल्या चेंडूवर चढवलेला हल्ला आणि बॅक टू बॅक 3 झेल पकडतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते सोनू याचं आतापर्यंत 3 सुंदर असे झेल बॅक टू बॅक पकडले. ते सोनू याचं कौतुक करावं तेवढं कम आहे. आता मात्र मथुर शेक हँड करताना सामना आता मात्र खुल्ला होताना पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 36 धावांची गरज. जवळजवळ विजयाच्या उंबरड्यात पाहायला मिळतोय तो कोलंबी संघ. तर पराभवाची काय दाड दाड गाड झायेमध्ये पाहायला मिळतोय तो जिताडी संघ. 4 चेंडू 36 धावा. औपचारिकता बाकी. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी. एकच धाव मिळते ती बोढो याला आणि एकेरीने धावफलक पुढे सरकला जातो. धावफलकावर धावा दर्शवल्या जातात त्या 15. 3 चेंडू 15 धावा. आता मात्र बैलगाडी शर्यतीला मथुर याचा चाहता आमचा श्रेयांश वैती नकारात्मक चेंडू. राजेश याला सुवर्ण संधी चालून येते. जर एखादा षटकार मारतोय तो 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. ते आता मात्र रघु उलट्या दिशेने धावताना पाहायला मिळाला. परंतु चेंडू आणि त्याचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू जमिनीवर आदळतोय आणि एकच धाव मिळते. आणि विजयाच्या समीप विजयाच्या उंबरड्यामध्ये पोहोचलेला संघ असेल. अर्थातच 3 सामने ह्या स्पर्धेतील जिंकून
आणि विजय संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक म्हणता येईल. विजयी संघ होते तो कोळंबी संघ तर